की ते या शिवसेनेचे प्रमुख असून देखील ते स्वतःला शिवसेना नेता समजतात। हा त्यांचा मोठेपणा मला खूप भावला। मी काल रात्री त्यांना 12:30 वाजता भेटलो, फार उत्साहाने ते मला भेटले। एका मराठी माणसाला एक मराठी माणूस 12:30 वाजता भेटू शकतो हे महाराष्ट्राला खूप नवीन। खरं म्हणजे शिंदे साहेब या सगळ्या प्रवेशाचं श्रेय जर मी कुणाला देईन तर मंगेश चिवटेला देईन। ते आरोग्य दूत तर आहेत, पण माझ्यासाठी ते राजदूत झालेले आहेत आणि तुमचं कार्य मी पाहत आलेलो आहे। मला मंगेशजीने एक फार मोठं तुमचं कार्य दाखवलं। मला खूप आश्चर्य वाटलं की ज्या रुग्णांना तुम्ही मदत करून रोगमुक्त केलं किंवा जीवदान दिलं, त्या सगळ्यांनी तुम्हाला जे आभार प्रदर्शनाचे पत्र पाठवले त्या सगळ्यांचं वजनच 100 किलो आहे। मला सांगा, असं दृश्य यापूर्वी महाराष्ट्रात किती मुख्यमंत्री होऊन गेले त्यांनी दाखवलंय मला माहिती। आणि हे काम तुम्ही इतक्या शांततेने केलं, त्याचा कुठेही गाजावाजा केला नाही। एखादा जसा देवदूत एखाद्याला मदत पाहिजे असते तो गपचूप त्याच्या उशाला ठेवून निघून जातो। तुम्ही जरी गपचूप निघून गेला असला तरी लोक तुम्हाला कधी विसरणार नाही। माझी इच्छा हिंदुत्वावर काम करायची होती आणि आपण हिंदुत्वाच्या विषयी खूप जागरूक आहात, केळवे हिंदुत्ववादी आहात। आपण मला प्रवेश दिला त्याबद्दल धन्यवाद। प्रकाशजी आल्यामुळे आणखी या शिवसेनेच्या कामाला बळ मिळेल आणि शिवसेना अधिक मजबूत या ठिकाणी होईल। आणि त्यांनी येताना मला सांगितलं काल की मी म्हणालो काय तुमची अपेक्षा आहे? मला म्हणाले काही अपेक्षा माझी नाही, माझी कुठलीही अटी शर्ती नाहीत आणि कुठल्याही अटी शर्ती विना येणारा नेता प्रकाश महाजन यांच्या रूपाने मी पाहिलाय। त्यामुळे ते यापुढे अतिशय निस्वार्थी भावनेने शिवसेना वाढीचं काम करतील। त्यांच्या येण्याने शिवसेना बळकट होईल, शिवसेना मजबूत होईल आणि आमच्या कार्यकर्त्यांना देखील त्यांच्या अनुभवाचा लाभ या ठिकाणी मिळेल, मार्गदर्शन आमच्या कार्यकर्त्यांना मिळेल आणि शिवसेनेची भूमिका अधिक प्रभावीपणे, शिवसेना काम करणारा पक्ष आहे, लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारा पक्ष आहे आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेचं काम अधिक प्रभावीपणे ते आपल्यासमोर देखील मांडतील, जनतेसमोर देखील मांडतील आणि म्हणून मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो। ते चांगले वक्ते आहेत, एक चांगले वक्ते आहेत। आता इतक्या चांगल्या प्रवक्ते पदासाठी एक चांगले वक्ते आहेत, ते चांगले एक वक्ते आहेत। हा, ते वक्ते म्हणून एक प्रवक्ते म्हणून ते चांगली भूमिका निभावतील आणि त्यांना जी काही जबाबदारी पूर्वी होती त्या जबाबदारी प्रमाणे त्यांना संघटनेची देखील जबाबदारी दिली जाईल। पण या शिवसेनेच्या कामाची जी काही पोचपावती जनतेने आम्हाला दिली आहे आणि यापुढे देखील शिवसेनेचं काम अधिक प्रभावीपणे, संघटनेचं काम नाही, खरं म्हणजे आपली विचारधारा आहे, बाळासाहेबांची विचारधारा घेऊन आम्ही पुढे जातोय। त्यामुळे विचारधारेशी आम्ही बांधील आहोत। ज्यांनी विचारधारेशी प्रतारणा केली त्यांना लोकांनी त्यांची जागा दाखवली। मग झालेल्या लोकसभा असू द्या, विधानसभा असू द्या, झालेल्या नगर परिषदा असू द्या आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये देखील बाळासाहेबांचे विचारच आम्ही घेऊन आणि विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे चाललोय आणि त्यामध्ये देखील महायुती प्रचंड मताधिक्याने विजयी होईल। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।